गुड मॉर्निंग. दामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी मी आज घेऊन आले आहे हिवाळ्यात खास करून बनवली जाणारी एक झणझणीत अशी भाजी, ती म्हणजे झणझणीत वाटण मेथीची भाजी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. यासाठी आपल्याला हिरवीगार अशी मेथीची भाजी लागणार आहे. या भाजीमध्ये आपण तूर डाळ पण घालणार आहेत. पहिल्यांदा आपल्याला मेथी चांगली धुवून बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे आहे. यामध्ये आता आपल्याला धुतलेली तूर डाळ टाकायची आहे. आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचे आहे आणि कुकरच्या 3 शिट्या होऊ द्यायच्या आहे. या भाजीची खरी चव तर वाटणामुळेच येते, म्हणून मी पहिल्यांदा वाटण बारीक करून घेतले. यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे, भाजलेली हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतले आणि आपले वाटण बारीक करून घेतले. आता गॅसवर कढई किंवा एक भांडे ठेवा. त्यामध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्या. जिरे चांगले तडतडायला लागले की त्यामध्ये आपले वाटण घाला आणि त्याला चांगले परतून घ्या. भाजीचा मसाला आपल्याला मंद आचेवरच परतत राहायचा आहे. यामध्ये आता आपल्याला हळद आणि धनेपूड घालायची आहे आणि आपला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. भाजीचा मसाला 2-3 मिनिटे तरी आपल्याला मंद आचेवर झाकण ठेवून शिजवायचा आहे. यानंतर आपल्या वाटणातले पाणी उरलेले आहे ते आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घट्ट किंवा पातळ अशी बनवू शकता भाजी. आता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. अप्रतिम अशी लागते. तर तयार आहे आपली गरमागरम झणझणीत वाटण मेथीची भाजी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.